असतं काय बिघडलं असतं का काय हे काय लावलं डोकं नाही चालू राहील सध्या तुमच्या पुढं का पाहिजे कशी भाऊज आहे माझी. हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या वैशाली गोळेसर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ताईंचं दादांचं सगळ्यांचं मनापासून अगदी स्वागत. तर आज आहे हळदीचा कार्यक्रम. मस्तपैकी सकाळचा हळदीचा कार्यक्रम असल्यामुळे थोडीशी धावपळ झाली, कारण घरातलं आवरून झाल्याच्यानंतर आमचं आवरायचं होतं. मम्मीनं त्यांचं सगळ्यांचं वहिनींनी आवरून दिलं आणि त्यानंतर त्या हॉलवर गेलेल्या होत्या. फायनली आम्ही शेवट बाकी होतो, तर ताईंचं त्यांचं आमचं सगळ्यांचं वहिनींनी आवरून दिलं छान प्रकारे. पार्लर काढून टाकलेलं आहे आता, त्याच्यामुळे घरातच आवरून दिलं. तर साधा सिंपल असा आम्हाला सिंपलच मेकअप आवडतो, तर आमचा असा चेष्टा मस्करी हसी मजाकमध्ये चालू होतं मेकअप वगैरे करायचं काम. तर आमचं नेहमीचंच असं असतं. आमचं नणंद भाऊजांचं बॉन्डिंग खूप छान आहे. वहिनी आम्हाला सगळ्यांना खूप समजून आणि छान प्रकारे असं आवरून वगैरे देत असतात. तर अशा आमच्या वहिनी. तर चला तुम्हाला मी सगळ्यांचे उखाणे वगैरे ऐकवते, हळदीचा कार्यक्रम वगैरे दाखवते आणि आमची ही भांडण वगैरे चेष्टा मस्करी नेहमीचीच असते. तर तुम्हाला नेहमी माझ्या ब्लॉगमध्ये दिसत असेल. तर नणंद भाऊजाईचं असं नातं खूप छान वाटतं आणि आत्ताची जी नवीन पिढी चाललेली आहे त्यांना नणंद भाऊजाईचं नातं हे कसं असावं हे माझा दाखवण्याचा एक उद्देश, की आपण बहिणी बहिणीसारखं जरी असलं, ती जरी परक्याची असली, आपण जर जीव लावला तर ते आपण बहिणीसारखंच नातं आपलं एक तयार होतं. तर अशी आमची भाऊजाई. प्रत्येक कामामध्ये उत्सुकता तर असतेच, पण प्रथमतः म्हणजे नंदांचं सगळ्यांचं करणं, घरातलं करणं. आमची एवढी मोठी जॉईंट फॅमिली सगळ्यांचं एकदम कौतुकाने आणि हौशीने करते. तर चला आता आम्ही आलेलो होतो भगवती लॉन्सवर. सकाळची हळद मस्तपैकी सगळ्यांचा गेटअप वगैरे बघू शकता. सगळ्यांनी छान छान आवरलेलं होतं आणि पाहुणे वगैरे सगळे आलेले होते. नवरदेवाची हळद लागून गेलेली होती, नाही तर तुम्हाला तोही व्हिडिओ मी दाखवला असता. आम्हालाच येण्याला टाईम झालेला होता. तर या सगळ्या बहिणी मस्तपैकी तांबे वगैरे सुतवलेले होते आणि त्याच्यानंतर आता नवरीबाईला अंघोळ घालणार आणि हळदही लावणार. सगळेजण जोडीजोडीने हळद लावणार, अंघोळ घालणार. तर व्हिडिओ स्किप न करता आमचा सगळी मस्ती एन्जॉय नक्की तुम्ही स्किप न करता बघत राहा. तर चला. चला आता आंघोळ वगैरे घालून झाली होती. आम्ही सगळ्या बहिणींचं मस्त फोटो सेशन वगैरे चालू होतं. आम्ही सर्व म्हणजे आत्याच्या चुलत बहिणी, आम्ही सगळ्या मामाच्या मुली सगळ्याजणी एकत्र असे फोटो वगैरे काढले. त्यानंतर छान प्रकारे आता हळदही लावायची होती. तर सगळ्यांनी मस्त प्रकारे अशी 5 जणींनी हळद वगैरे लावली. ज्यांच्या नावाची हळद निघते त्यांच्या नावाने प्रथमतः हळद लावली जाते, प्रथमतः ओवाळलं जातं आणि त्यानंतर हळद लावली जाते. तर बघू शकता ताईने प्रथमतः ओवाळलं, तिच्या नावाची हळद होती. तिने मस्तपैकी औक्षण वगैरे केलं आणि हळद लावली. त्यानंतर आम्ही सर्वांनी थोडी थोडी हळद लावली, कारण टाईम पण झालेला होता. नवरीला थंडीही वाजत होती. आता थंडीचे दिवस असल्यामुळे त्याच्यामुळे थोडंसं पटकन आवरून घेतलं. तिला थोडंसं रडू आलं, पण आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी थोडीशी चेष्टा मस्करी केली. मग हसायला लागली. किती केलं तर हे सुखच क्षण. सगळ्यांनाही रडू आवरत नव्हतं आणि किती केलं तर लेक दुसऱ्याच्या घरी जाते म्हटल्यानंतर आईवडिलांना सगळ्यांना रडू येतं.
तर हे छानसे असे क्षण. तर चला, आता भारती बहिणी आलेल्या त्या छान मेकअप करतात त्या. तर मस्तपैकी तिचं वगैरे आवरून वगैरे द्यायचं होतं. हळदीची साडी नेसवायची होती आणि शॉल वगैरे घेऊन पुन्हा मंडपात जाऊन आता वाण भरावे लागतात, पुन्हा मुंडवळ्या बांधाव्या लागतात, असे प्रकारची ही रीत असते. तर त्यानंतर तिचं छान प्रकारे गेटअप केल्याच्या नंतर आम्ही तिला घेऊन गेलो होतो बाहेर. आता वहिनीं त्या छान छान मस्तपैकी वाण वगैरे भरतील आणि मस्तपैकी असे उखाणे घेतील. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. अगय रामाचं नाव अगय रामाचं नाव तुम्ही सांगून का गजाना तुम्ही सांगून का गजाना नाव यावर बाया लावत होती कुंकू त्यात पडला मोती लावत होती कुंकू त्यात पडला मोती निर्मलराव माझे पती सौभाग्य तिच्या डोक्यात काही टाक माझ्या भाऊजाचा मेकअप करून घ्या. हातात घातल्या बांगड्या, गळ्यात घातली टोपी, गणेश बाबाचं नाव घेतले नंदनबाईंच्या आधीच्या दिवशी. हे बघा आमची भाऊजाई, ही बघा आमची भाऊजाई, बघा छान मेकअप केलेला आहे मस्त. तर बघा हळदीमध्ये अशा प्रकारे मस्ती चालते. तर वहिनींना मी गुलाल वगैरे लावला, तर त्यांची बाकीच्या ज्या भाऊजाया होत्या त्यांच्या स्वतःच्या त्या पण त्यांना लावत होत्या. त्यानंतर ही मस्तपैकी अशी रीत असते. तर चला मस्तपैकी आमचा एन्जॉय आणि खूप मस्ती केली आम्ही आणि सगळ्यांना मस्त गुलाल हळद वगैरे लावून आणि कुंकू वगैरे लावून सगळ्या भाऊजांची मस्ती. तर आम्ही नंदाने त्यांना लावलं. आता जेवणाचा टाईम होता, खूप भूक लागलेली होती. मस्तपैकी मुगडाळीचा शिरा, वरण भात, पातोड्यांची भाजी, जेवण वगैरे केलं आणि आता मस्तपैकी जायचं होतं घरी, कारण टाईमही झालेला होता. काय मेकअप कसा केला होता ना, आता बघा कसा झालाय या बाईमुळं. निघायचं का? यांचा निघायचा. आजचीच गाठ ओ आणून खाता का आजपर्यंत थांब गेलो मी काय म्हणतो. ओ मामी घ्या ना, तुम्ही या सगळं, तुम्ही या मग तुम्ही म्हणशाल तसं. नाही ना इडरच काय करायचं जागा नसते. मग बाई दोघांना नाही ना अननस खायचंय. एवढे जण अननस खायला आले. वहिनी कुठे गेले? बाहेर अननसचा गाडा होता. तर मिस्टरांनी आणि रोशनीने दोघांनी सगळ्यांना अननस खाऊ घातला. ते दोघं जण खात होते, मग आम्हीही बाहेर आलो. तर चला असंच भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.